सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतोय। मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होतं ही हत्या जातीच्या भांडणातून झाली नाही, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत। मग आरोपींचे पण प्रत्येक घटना घडली, आज पुण्यामध्ये घटना घडली, मग त्या आरोपीची जात शोधायची आणि त्या जातीच्या विरोधात मोर्चा काढायचा का? या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगाड्यामध्ये ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशतीत ठेवण्याचं काम केलंय। तो सोळंकी नावाचा आमदार तुझं घर जाळलं जात होतं, त्यावेळी आवाज होतो म्हणे छगनरावजी भुजबळ होते, ज्या क्षीरसागराचं घर जाळलं जात होतं त्याचा प्रतिकार करायला बीड जिल्ह्यामधला ओबीसी धावून आला। दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय। अरे हत्येला कधी, आरोपीला कधी जात पात धर्म असत नाही, कुठलाही माणूस कधी गुन्ह्याचं समर्थन करत नसतो। इथं न्याय व्यवस्था आहे, इथं पोलीस प्रशासन आहे, इथं सीआयडी आहे। आणि मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, या महाराष्ट्रातल्या ओबीसी आमच्या 18 पगड जातीच्या लोकांनी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून माहितीला मतदान दिलंय, तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय, पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आडून या गृह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या गृह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। फडणवीस साहेब, तुमचा पक्ष रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।